जय शिवराय मित्रांनो, रोज सारखं महाडल्याहून रिक्षा नंबरात लावली. तिथे आपला मित्र भेटला गोलू मोलू. नंतर एक भाडा छत्रपती शिवाजी महाराज चौकातला मारला. तिथून पुढे आलो रस्त्यात आपल्याला झॉम्बी चालताना दिसला. आपण आता जात होतो रिक्षा सर्व्हिसिंग करायला. मग आपण रिक्षाच्या गॅरेजला आलो. तिथे आधीपासून स्वप्नीलच्या गाडीचं काम चालू होतं. मग आपला नंबर येईल तोपर्यंत वाट बघत बसलो होतो. आपल्याला ऑइल बदली करायचा होता. मग सजित रिक्षामधला जुना ऑइल काढत होता. आपल्या रिक्षाचा गिअर ऑइल बघा काय वाट लागली होती त्याची. मग सजितने आपल्या रिक्षामध्ये नवीन इंजिन ऑइल टाकायला घेतला. गिअर ऑइल पण भरून घेतला. मग आपल्या रिक्षाच्या पुढच्या टायर मध्ये काही प्रॉब्लेम वाटत होता. सजितला बोललो उचलून बघ काय प्रॉब्लेम आहे. मग समजलं काम मोठाच निघालाय. गाडी बाहेर एका बाजूला लावून खोलायला घेतली. आपल्या रिक्षाचा कॉन्सेप्ट आणि पिन गेली होती. आपल्याला नवीन कॉन्सेप्ट टाकायचा होता आणि पिन मारायची होती. सजितने जरा पण वेळ न घालवता त्याच्या आधुनिक मशीनीने आपली रिक्षा खोलायला सुरुवात केली. आता आपल्याला रिक्षाची एवढी माहिती नाही, म्हणजे रिक्षाच्या जास्त पार्टची आपल्याला नावं माहितीच नाही. आता हा जो पार्ट आहे त्याला पिन मारायची होती, ते आता दुसरीकडे करून भेटतं. ते घेऊन जाण्यासाठी आपल्याला गाडी लागेल. म्हणून स्वप्नील येत होता, त्याची वाट बघत तिथे बसलो होतो. थोड्या वेळाने स्वप्नील आला. त्याच्या गाडीत हा पार्ट ठेवून निघालो मग पिन मारायला. तिथून आलो दुसऱ्या दुकानावर. तिथे त्यांना हे दिलं. मग ते आपलं काय ठोकमटाक होल काय पाडत होते. थोड्या वेळाने आपलं काम झालं. मग तिथून निघालो आपण गॅरेजला. जाताना उसाचा रस पिण्यासाठी जरा थांबलो. मग तिथून डायरेक्ट आलो गॅरेजला. मग सजितने फटाफट त्याचं काम करायला घेतला. जरा ठोकमटाक करून गाडी एकदम ओके झाली. मग आपल्या बाहुबली सारख्या ताकदीने रिक्षा खाली उतरून जरा स्टेरिंग जवळ नट फिट करून काम झालं ओके.